बघा की या व्हिडिओमध्ये मी जी लिनियर इक्वेशन आहे त्याची असणारी जी कोइफिशियंट मेथड आहे ती कोइफिशियंट मेथड आपण बघणार आहोत। याच्यामध्ये काय केलं जातं की असणारे जे व्हेरिएबल्स आहेत त्यातला एक व्हेरिएबल नेहमी रिमूव्ह केला जातो, कारण एक व्हेरिएबल जर तुम्ही इक्वेशनमध्ये रिमूव्ह केला तर तुम्हाला दुसरा मिळतो। आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून एक्सप्रेस करणार आहोत। आता आपल्याला इथे काय एक्झाम्पल दिलंय की 3a + 5b = 26 हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन काय आहे a + 5b = 22। बघा की पहिलं लिनियर इक्वेशन काय आहे, पहिलं लिनियर इक्वेशन आहे 3a + 5b = 26 आणि सेकंड लिनियर इक्वेशन आहे a + 5b = 22। तर बघा की जे दोन इक्वेशन आहेत लिनियर ती आपण व्यवस्थित लिहून घेणार। सुरुवातीला आपण काय करणार, आपण कोणताही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असेल तो सोडवताना आपण सोल्युशन वर्ड लिहितो। पहिलं लिनियर इक्वेशन काय 3a + 5b = 26 ते आपण लिहिणार 3a + 5b = 26 दॅट इज इक्वेशन नंबर 1। आणि सेकंड लिनियर इक्वेशन काय आहे a + 5b = 22 हे सेकंड लिनियर इक्वेशन आहे। आता आपल्याला हे सॉल्व करायचंय बरोबर। म्हटल्यानंतर काय करणार बघा की पहिलं लिनियर इक्वेशन काय आहे की पहिलं लिनियर इक्वेशन आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22। आता काय होणार बघा की आपण इथे आपण काय करणार आहोत की एक आपल्याला कोएफिशिएंट रिमूव्ह करायचा आहे। म्हटल्यानंतर आपण काय करणार की इक्वेशन नंबर 2 आहे त्या इक्वेशन नंबर 2 ला आपण -1 ने जर मल्टिप्लाय केलं तर पुढे काय होणार बघा 3a + 5b = 26 हे तसंच राहिलं। आता -1 ने मी का करतोय, -1 ने त्याला मल्टिप्लाय का करतोय, कारण जर इक्वेशन 2 ला जर मी -1 ने मल्टिप्लाय केलं तर a आणि b हे जे असणारे दोन व्हेरिएबल आहेत त्यातला एक व्हेरिएबल कॅन्सल आउट होण्याची अपॉर्च्युनिटी वाढते। मग काय होणार -1 × a दॅट इज इथे काय होणार -a प्लस मल्टिप्लाय बाय मायनस होणार -1 × -1 प्लस 5b दॅट इज -5b = -1 मल्टिप्लाय बाय +22 दॅट इज -22 होणार। आता इथे काय होणार बघा की हे +3a आणि -a यातून किती होणार बघा +3a - a = किती होणार आहे +2a होणार आता हे +5b - 5b गेट्स कॅन्सल 26 + 26 - 22 दॅट इज हे किती होणार +4। आता बघा दोन्हीकडे प्लस आहे त्यामुळे काय होणार ट्वाइस a किंवा 2a = 4। हा 2 मल्टिप्लाय ट्वाइस a म्हणजे 2a, ट्वाइस हा ग्रीक शब्द आहे, 2 मल्टिप्लाय a म्हणजे याचा अर्थ काय की 2 हा a ला मल्टिप्लाय इक्वल टू च्या पलीकडे गेला की तो डिवाइड होणार। म्हटल्यावर a = 4/2 सो काय होणार बघा a = 2 1 जा 1 2 2 जा 4 सो a = व्हॅल्यू किती मिळाली मला 2 मिळाली। आता आपण इक्वेशन नंबर 1 सेकंड घेतलं, इक्वेशन नंबर सेकंड आहे a + 5b = किती आहे 22 सो a ची व्हॅल्यू टाका 2 + 5b = 22 म्हणजे काय होणार हा 5b तसाच 5b = 22 हे +2 तिकडे जाऊन काय होणार आहे -2 होणार आहे। सो 5b = 22 - 2 दॅट इज किती आले 20। हा 5 हा b ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इक्वल टू च्या पलीकडे आला की तो डिवाइड मध्ये जाणार, त्याच्यामुळे इक्वेशन कन्वर्ट होत आल्यावर काय होणार की b = 20 / 5। सो आपल्याला काय करायचंय 5 ने 20 पर्यंत डिवाइड करा, 5 1 जा 1 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20 तर तुमचा आन्सर येणार 4। आता a आणि b च्या व्हॅल्यू a ची व्हॅल्यू आली, a ची व्हॅल्यू किती आली बघा 2 आणि b ची व्हॅल्यू आली 4। मग आपण कोणतं तरी इक्वेशन घ्यायचं आणि दोन इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि त्या इक्वेशनने त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं का ते बघायचं। म्हटल्यावर काय होणार a + 5b = 22 a ची व्हॅल्यू किती आहे a ची व्हॅल्यू आहे 2 + 5 इंटू ब्रॅकेट b ची व्हॅल्यू आहे 4 = 22। म्हटल्यानंतर काय होणार बघा 2 + 5 × 4 दॅट इज होणार 20
इज इक्वल टू होणार 22. 20 प्लस 2 दॅट इज 22. सो 22 इज इक्वल टू 20 आलं. याचाच अर्थ काय होतो की LHS इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, LHS इज इक्वल टू RHS मिळालं. याचाच अर्थ काय की A ची व्हॅल्यू आलेली 2 आणि B ची व्हॅल्यू आलेली 4. यानी त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालं, ते इक्वेशन सॅटिस्फाईड झालं. याचाच अर्थ जर तुमच्या LHS आणि RHS इक्वल येत असतील तर तुमची A ची आलेली व्हॅल्यू 2 आणि B ची व्हॅल्यू आलेली 4 ह्या व्हॅल्यू एकदम ॲक्युरेट आहेत, कुठेही चेक करण्याची गरज नाही. यालाच कोइफिशियंट मेथड असं म्हटलं जातं की तुम्ही एखाद्या कोइफिशियंटचा आधार घेऊन तो कोइफिशियंट काय करायचा, बॅलन्स करायचा, जेणेकरून एखादी टर्म रिमूव्ह होईल. हे तुम्ही प्रॅक्टिस केलात की तुम्हाला समजेल. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत. धन्यवाद.